नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना. तर स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा इथं आता सध्या -17 एवढी थंड आहे आणि या थंडीत आमची सकाळ बघा बुखारीवरच अवलंबून असते. आणि आज मी तुम्हाला आमच्या घरातील बुखारी लाईफ दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर बघा बुखारीच पेटवली जाते आणि बुखारीवरच आमचं घरातलं काम सुरू होते. बुखारी पेटली तरच घरातलं काम सुरू होते बघा पहिल्यांदा. तर इथं मी पहिल्यांदा उठल्या बुखारीच पेटवायला घेतलेली आहे. तर मला उठायला बघा 6:23 झाले होते. आम्ही 6:20ला उठले होते. उठत उठत मला 6:23 झाल्या बघा. आणि 6:23ला उठलेले आहे मी सध्या आता. आणि पहिल्यांदा बुखारी पेटवायला घेतलेली आहे. आणि याचा स्क्रीनशॉट बघा -17 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी शेवटी टाकलेला आहे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतो आणि तुम्हाला तो स्क्रीनशॉट पण पाहायला भेटेल की किती टेम्परेचर आहे एवढं. तर इथं मी बघा इकडं साईडचं टंकी आहे, त्याच्यात बघा केरोसिन असतं आणि केरोसिनवरती ही बुखारी चालते. आणि इकडे केरोसिन सोडलेलं आहे मी आणि केरोसिनमध्येच ही तार ओली करून घेतली आणि पेटवून घेतली बघा लायटरनी. आणि हे बुखारीला बघा असं आतून 2-3 बर्नर आहेत आणि ह्या बर्नरमुळेच बुखारी गरम होते बघा, व्यवस्थित आग पकडते. आणि अशी आग पकडली की मग बुखारीचं झाकण बंद करायला लागतं. आणि फौजी लाईफमध्ये बघा किती थंडी असली तरी ॲडजस्ट तर करावंच लागतं बघा बाहेर राहण्यासाठी. आणि फौजी फॅमिली ही नेहमीच बघा स्ट्रॉंग फॅमिली असते. फौजीसोबत त्याची फॅमिलीसुद्धा स्ट्रॉंगच होत असते बघा. तर पहा इथं बुखारी एकदम पेट घेतलेलं आहे बुखारीनं आणि मी इथं बुखारी झाकून ठेवलेली आहे पहा. तर इथं बुखारीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं असतं बाबा. तर इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. मग हे पाणी आपल्याला गरम केल्यानंतर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी कशासाठी यूज करता येतं पाणी बुखारीवरती गरम झालं की. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे बुखारीवर पाणी ठेवल्यावर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासत नाही ना. इथं ऑलरेडी ऑक्सिजन कमी असतो त्यामुळं बुखारीवरती पाणी ठेवावं लागतं आणि ते पाणी गरम झाले की मग आपल्याला त्याच्या थ्रू ऑक्सिजन भेटतो. आणि तिथंच बघा मी नारळाचं तेलसुद्धा ठेवलं आहे बुखारी समोरच वितळायला. आणि बुखारी बघा हळूहळू गरम व्हायला लागली, असा आवाज करते बघा. तुम्हाला पण आवाज येत असेल बघा असा बुखारीचा, कशा आवाज करते बघा. बर्नर एकदम पकडले बर्नरने की मग अशी आवाज करते आणि एकदम बुखारी गरम होते. मग रूम पण गरम होते बघा. आणि तिला अशी पाठीमागून पाईप आहे बघा. तर पाठीमागून दाखवते तुम्हाला, अंधार केलाय मी तुम्हाला दाखवण्यासाठी. पाठीमागून बघा अशी आग दिसते. आणि जे समोर हे होल आहे इथून तेल जातं बघा आतमध्ये आणि हे तेल हळूहळू जातं आणि बुखारी पेट धरते आपली. आणि बुखारी पेटवल्यानंतर बाहेर आले, बाहेरची लाईट बंद करावी म्हटलं तर बाहेरचं बघा असं वातावरण होतं एकदम. आता ऊन आलं नाही, सगळ्यात आधी पहाडीवरतीच ऊन येतं पण आता अजून ऊन आलेलं नाही, उजाडलं नाही पूर्णपणे. पण इकडं लवकरच बघा असं फ्रेश वातावरण वाटतं. इकडं जास्त अंधार नसतो बघा लवकर. तर बघा छान असं वातावरण आहे इकडं असं. आणि सगळ्यात पहिल्यांदा बघा इकडं सगळीकडे शांतता आहे बघा. आता सध्या शांत, थंडीमुळे कोण एवढं लवकर उठत नाही. बुखारी पेटवल्याबरोबरच मी इकडं ब्लोअर पण लावलेलं होतं बघा लाईटवरचं, कारण जेणेकरून रूम पटकन गरम होईल आणि कामाला सुरुवात करता येईल म्हणून. आणि मुलं तर काय झोपलेलीच होती, मुलांना काय मी उठवत नाही लवकर. माझं काम सर्व आवरल्यानंतरच उठवते मग. तर सगळ्यात आधी म्हटलं चला पाणी गरम, बुखारी तर पेटवली, रूम गरम झाली, आता म्हटलं पाणी गरम करायचं पिण्यासाठी. तर पाणी गरम करायला लावलं इकडं. आणि इकडं पहा 3 ग्लास दिसत आहेत तुम्हाला. तर एकात ॲसिड भिजवलेले आहेत, एकात जिरा आणि सोप भिजवलेलं पाणी आहे. आणि हे पाणी मी आता बॉईल करून ठेवणार आहे. श्रीचे पप्पा पितात हे बॉईल केलेलं पाणी. तर पहा मंडळी, हे आता मी तांब्यातच बॉईल करणार आहे. हा तांब्या बघा माझ्यासोबत सुरुवातीपासूनच आहे, जशी मी सोबत राहते ना तसा माझ्यासोबतच आहे हा तांब्या. आणि याच्यात मी जिरा आणि सोपचं पाणी डायरेक्ट भिजवलेलं बॉईल करून घेणार आहे. आणि त्याच्यातच काय काळा नमक टाकून मग स्वराचे पप्पा पितात बघा. तर बघा इथं मी गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि हे एकदम गरम प्यायचं नाही, कोमट असतानाच प्यायचं. तर बघा किती छान स्टीम, बघायला बघा किती भारी वाटते आपल्याला स्टीम ह्याची. स्लो मोशनमध्ये स्टीम कशी पळते बघा. हे थंडीमुळे बघा अशी स्टीम दिसते आपल्याला. इकडं वातावरण आणि किचनमध्ये एकदम थंडी होते ना, आणि त्यामुळे स्टीम पण व्यवस्थित दिसते. तर इकडं पडदा हटवते बघा खिडकीचा मी. तर खिडकीतून पहा तुम्हाला दाखवते, हळूहळू ऊन यायला लागले बघा, हलकंसं पहाडीवरती ऊन आले पहा. तर स्वराच्या पप्पाला मी ते पाणी दिलं बॉईल करून आणि मी माझ्यासाठी स्वतःसाठी गरम पाणी घेतलं प्यायला. तर गरम पाणी मी पित असते बघा, आरामात प्यायचं व्यवस्थित बसून. उभ्यानं पाणी प्यायचं नाही, उभा राहून बसूनच प्यायचं. आता हे तर सर्वांनाच माहीत आहे, बऱ्याच मैत्रिणी पित असतील पाणी. पण पाणी पिलेल्याचा पण चांगला फायदा आहे मैत्रिणी. जर पोट दुखत असेल, कंबर दुखत असेल तरी पण आपल्याला फायदा पडतो ह्या गरम पाणी पिल्यानं. मैत्रिणीनं रोज निदान अर्धा कप, 1 कप तरी, छोटा चहाचा 1 कप तरी पाणी पित जावा गरम सकाळचं, छान असते. आपल्याला पोटाला पण आराम भेटतो आणि पोटात आपले गॅस्ट्रिक पण होत नाही. इकडं कबुतरांना बघा तांदूळ खायला टाकतो.
आता ऊन आलंय बघा पूर्ण खाली. पाडीवरनं हळूहळू खालीपर्यंत येणार. तर इथं आतलं बी झाडून घेतलं मी आणि कबुतरांना चावल खायला घातले होते, तोपर्यंत म्हणलं बाहेरचं पण झाडून घ्यावा. बाहेर आता बरेच दिवस झाडलं नव्हतं कारण बर्फच होता ना, मग बाहेरचं झाडून घेतले व्यवस्थित. आणि इथं काय पाणी मारता येत नाही बघा, पाणी मारले की लगेच बर्फ जो होतं, म्हणून आता सध्या तरी पाणी नाही मारणार आहे. आणि साईडचा बघा बर्फ अजून तसाच आहे, साईडला दिसतोय तुम्हाला. आणि बघा इतकी धूळ होती ना. झालंय काय करते ग सोरा? सॉक्स घालते पॅक. हो लोशन लावलं का बाळा? चला लवकर आवरलं बाळाने, शहाणा बाळा उरका. तर नंतर मग किचन पण आवरायला घेतलं मी. किचनमध्ये झाडू मारून पुसून घेतले व्यवस्थित बघा. अगोदर बाहेरचं सगळं व्यवस्थित आवरलं आणि मग नंतर किचनचं आवरलं. किचन पण छोटंसंच आहे बघा व्यवस्थित. मी किचनमध्ये अशी हे टाकलेले नाही मॅट. आणि इकडं मग मी सगळं काम आवरल्यानंतर नाश्त्याची तयारी चालू होती बघा माझी. तर स्वराचे पप्पा लवकर ड्युटी जातील म्हणून म्हटलं चला पटकन नाश्ता बनवून घ्यावा. तर इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवणार म्हणून शेंगदाणे पण भाजून घेतले आणि त्याचबरोबर पराठे करायचे होते मला बीटचे. तर एक बीट घेतलेलं आहे आणि मी असं बारीक चिरून घेतले, त्याचे तुकडे केले आणि त्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या, जिरं आणि 1-2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि ते कोथिंबीरची देठं घालून व्यवस्थित बारीक करून पाणी न घालता याला फिरवून घ्यायचं मिक्सरला. आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक होतं. आणि ह्याच्यामध्येच आता आपल्याला साईडला ठेवून देते तोपर्यंत मी शेंगदाण्याची चटणी करते बघा. शेंगदाणे थंड करून घेतले आणि त्याच्यामध्येच लसूण, जास्त काय नाही, लसूण आणि तिखटच टाकणार आहे नॉर्मल, आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि एवढंसं टाकून जिरं थोडंसं टाकलेलं आहेत बघा. आणि फिरवून घ्यायचं जाडं भरडं, चवीपुरतं मीठ वगैरे घातलं त्याच्यात आणि जाडं फिरवून घेतलं बघा. असं जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही. तर मग आता इकडं पराठ्याची तयारी बघा. वाटलेलं बीट घेतले बघा, त्यामध्येच 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्या अगोदर आपल्याला सुका मसाला टाकायचा. त्यामध्ये तीळ, अजवाईन, धनिया पावडर आणि गरम मसाला, एवढे मसाले घातलेले आहेत मी. आणि ते सर्व घालून परत मीठ घालायचं चवीपुरतं आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यातच पाणी घालायची गडबड करायची नाही. अगोदर ते मिक्स करून घेतलं त्या पिठामध्येच आणि नंतर हलकंसं पाणी लागतं बघा त्याच्यामध्ये टाकायला. जास्त पाणी लागत नाही आपल्याला, त्याच्यातच मळून होतं आपलं पीठ पूर्ण. तर इथं पराठ्याचं पीठ मळून तयार आहे बघा. एकदम गुलाबी गुलाबी बघा बीटचा पराठा होणार आहे आपला. तर पहा असं मी पराठे करून घेत आहे त्रिकोणी. तर स्वराला हा पिंक पराठा खूप आवडतो, माझ्या मुलीला खूप आवडतो पिंक. काही वस्तू काय असेल तर तिला पिंकच लागतं बघा. पिंकचं खूप क्रेज आहे तिला, आवडीने खाते बघा. आणि छान आहे बघा बीटचा पराठा, पौष्टिक पण आहे. आणि बीटचे फायदे तर आता तुम्हा सर्वांना माहितीच आहेत, त्यामुळं असं बीट मुलांच्या पोटात गेलं पाहिजे कशाही पद्धतीने. तर इकडं तवाही गरम व्हायला ठेवला आहे आणि तवा गरम झाला की मग त्यावरती पराठा घालून घेतला. आणि सारखं उलटपुलट करायचं नाही पराठ्याला बघा. असं त्रिकोणी पराठा घेतलेला आहे. पराठ्याच्या अगोदर कोणे कोणे लाटून घ्यायचे म्हणजे असा त्रिकोणी पराठा होतो, नाहीतर गोलच होतो. माझ्याकडनं बी पूर्वी असा गोलच बनायचा, पण आता मला ट्रिक कळली की त्याचं कोणे कोणे लाटायचे म्हणजे मग त्रिकोणी पराठा होतो असा बघा. एकदम कलर किती भारी दिसते, एकदम पिंक पिंक, एकदम गडद गुलाबी दिसतोय की नाही. छान खरपूस भाजून घेतला बघा दोन्ही बाजूनी तेल लावून आणि असा जाळीवरती काढून घेतला. अशाच पद्धतीने मी बाकीचे पण पराठे बनवत होते बघा. पराठे बनवून घेतले बाकीचे पण व्यवस्थित. आणि पराठे भाजताना गॅस एकदम कमी बी ठेवायचा नाही ना जास्त फुलही ठेवायचं नाही, मिडियमवरती भाजून घ्यायचे. आणि छान लागतात हे पराठे चटणीसोबत, दह्यासोबत. आणि त्यात तीळ बी घातलेत ना, त्यामुळे छानच लागतात हे पराठे. तर इथं नाश्ता तयार आहे. मी पहिल्यांदा स्वराच्या पप्पाला देते, तोपर्यंत पुढचं काम आवरून घ्यावं म्हटलं. तर इथं बघा माझी आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे दिल्यानंतर स्वराज पप्पा ऑफिसला गेले, त्यानंतर मी आंघोळ वगैरे आवरून घेतली. आंघोळ झाली की बघा लगेच आपण जे बी रेग्युलर मॉइश्चरायझर क्रीम वापरतो ती लावायची आणि लोशन लावायचं, नाही तर थंडीमध्ये पूर्ण त्वचा कोरडी पडते. आणि हातालाही लावून घेतलं आणि पायाला तर अजिबात विसरायचं नाही. पायाला तर पहिल्यांदा लावायचं. आपले पाय तर सारखे कामातही असल्यामुळे सारखे तळा जातात. आपण हल्ली महिला एवढ्या लक्ष देत नाही त्या बघा पायाकडे. आंघोळ गेल्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली आणि मी इथं नाश्ता करत आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओतील कोणती गोष्ट तुम्हाला आवडली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि सध्या तुमच्याकडं किती टेम्परेचर आहे तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.